गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, राम राम सर्वांना. आज काय आहे मंडळी आपल्याकडे? महाराष्ट्रात आपल्या सण कुठला आहे माहिती आहे ना? खूप ठिकाणी म्हणतात होळी. आमच्याकडं पण होळी म्हणतात, पण आमच्या भाषेत होळी नाही म्हणत बघा. आमच्या भाषेत शिमगा म्हणतात. शिमगा मराठी भाषा आहे आपली, मराठी बोली है ना. तो फिर हम क्या बोलने का? शिमगा. आमच्याकडे शिमगा आहे म्हणतात. काही ग्रामीण भागात म्हणतात, त्यातलीच मी एक आहे. माझ्या गावाला होळी आहे वगैरे असं काही म्हणत नाहीत बरं का. माझ्या गावी म्हणतात आता शिमगा आला. शिमगा म्हणजे काय असते मंडळी माहिती आहे का? हे पहा, मी तुम्हाला नंतर बोलते शिमग्याविषयी. ही बघा, एका आईला 5 पिलं पेत आहेत. एक पिलू बाजूला गेलं हे पा काळं. इथं 4 पिलं, हे पा 5 पिलं एक आई पाजू शकते, सांभाळू शकते, मोठं करू शकते. पण 5 लेकरं मिळून एक आई मोठी करू शकत नाहीत किंवा एक आई सांभाळू शकत नाहीत. दुर्भाग्य त्या आईचं असतं बरं का. हे उदाहरण कुत्र्यासाठी नव्हतं, हे उदाहरण माणसासाठी होतं. चला तर मंडळी, मग आज आहे शिमगा. अशा प्रकारे माझ्या गावी, माझ्या घरी, आमच्याकडे आम्ही शिमगा करतो आणि होळी पण करतो. असं नाही की आम्ही होळी म्हणत नाही. आता मी लातूरी म्हणजे लातूरची स्थायिक झाले ना, मग मला लातूरचं पण बोललं पाहिजे. मुळात मी कर्नाटक बाउंड्रीची असल्यामुळे आमच्याकडचं काही काही वेगळंच असतं बरं का. म्हणजे बघा मंडळी, आमच्याकडं असं असतं. आमच्या गावाला कनी होळीला शिमगा म्हणतात. असलं होळी पिळी म्हणत नाहीत बरं का, आमच्यात शिमगा म्हणतात बघा. तर मग शिमग्याप्रमाणे आज आमच्या होळीला असतो पुरणपोळी. मग तुमच्याकडं काय असती? आमच्या इथं तर शिमग्याला बाबा पुरण पोळी, भजे, पापड, कुरड्या अशा प्रकारे करून आम्ही सण साजरा करतो. होळी म्हणजे काय असते माहिती आहे का? म्हणजे शिमगा हो. वर्षभर ज्याच्या नावाने आपण बोंब मारली. आता तुमच्याकडे होळीला म्हणे रंग खेळतात, धुलीवंदनला रंग खेळतात, रंग उधळतात. पण आमच्या इथं शिमग्याला वर्षभर जे रंग उधळले ना एकमेकाच्या नावाने बोंब मारून, त्याला होळी म्हणतात. गणागोताच्या माया, बहिणी, नणंद, दीर, जाऊ, सासू, सासरे यांच्या नावाने जी वर्षभर बोंब मारतात ना सगळेजण, ते मंडळी बोंब मारली, पण कमीत कमी आता तरी ह्याच्या पुढे बोंब मारू नये म्हणून सर्व काही त्या होळीत दहन करायचं असतंय. द्वेष, क्लेश, परेशानी, प्रॉब्लेम, दुःख, दरिद्रता हे सगळं दहन करण्यासाठी होळी असती. नाहीतर आमच्यात होळी नुसतीच होळी असं नाही करायचं. आपल्या हातनं जे चूक झाली, आपण कोणाला त्रास दिला, ते सगळं दुःख, मनातल्या याचना, काय जे आहे आपल्या मनात वाईट गोष्टी, त्या सगळं होळीमध्ये आज दहन करून नव्याने बोंब मारायला चालू करायची नाही. नव्यानं चांगलं वागायला, चांगले विचार करायला, एकमेकाबद्दल शुभ भावना ठेवायला हे चालू करायचं. नाहीतर आमच्याकडले वर्षभराचं होळी टाकून नव्यानं बोंबलाय चालू करते. तसं करायचं नाही. आणि जी लोक मागे पुढे एकमेकाविषयी बोंबलतात ते असेच आयुष्यभर बोंबलत राहतात. त्यांना सुख, शांती, समाधान अजिबात मिळत नाही. माझ्यासमोर ज्वलंत उदाहरण आहेत खूप जणाचे. ज्या बायका नवऱ्याविषयी, सासू सासऱ्याविषयी, नंदविषयी, दिराविषयी बोंबलत राहतात ना त्यांच्या पाठीमागे, त्या आयुष्यभर बोंबलत राहतात हो. त्यांना बंगल्यात ठेवा, गाडीत ठेवा, महलात ठेवा, कुठं बी ठेवा, त्यांचा बोंबलायचा स्वभाव जात नाही. हे मी माझ्या उघड्या डोळ्यांनी बघितलंय. देवानं किती जरी द्यायला आलं तर त्यांना ते पचत नाही. ते आयुष्यभर काही जरी केलं, त्यांना गुळात, तुपात, कशात बी घोळा हो, ते बोंबलल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यांना बोंबलू पण द्यायचं असते. जाऊ द्या, तो त्यांचा भाग आहे, सोडून द्या. ज्याचे कर्म
त्यालाच फेडावे लागतेत आणि त्यालाच भोगावे लागतेत. दुसरं कुणीही भोगत नाही आणि ते आमच्या समोर भोगत आहेत. असो, पण तुम्हाला एक सांगते मी, होळी कशी असावी? प्रेमाने आनंदाने साजरी करतो बाबा आम्ही. तर आम्ही असं कुणाविषयी बोंबलत पण नाही आणि बोंबलणाऱ्याकडे लक्ष पण देत नाही आणि द्यायचं पण नसतं बरं का मंडळी. मग चला तर आपण आता माझे झालेले आहेत अशा प्रकारे भजे पापड कुरड्या झालेली आहेत. तर मी आता ना आमटीला फोडणी देत आहे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्याकडे पुरणाच्या दिवशी आमटी करतात. काही लोक कढी म्हणतात, काही भागामध्ये कढी म्हणतात ह्याला, पण नाही माझ्याकडे. आम्ही तर बाबा, माझ्याकडे म्हणल्यापेक्षा माझ्या माहेरी आणि सासरी पण आम्ही आमटी म्हणतो. जे पुरणाचं आपण पुरण शिजल्याच्या नंतर थोडंफार त्याचं पाणी घेऊन जो प्रकार करतो मसाला वगैरे टाकून, त्याला आम्ही आमटी म्हणतो. आणि कढी मात्र आमच्याकडे आम्ही ताकाची कढी करतो बघा, त्याला आम्ही कढी म्हणतो. पुरणाच्या वाटणाच्या ह्याला आम्ही ना आमटी म्हणतो. मग आता माझी चालू आहे आमटी. हे पाच झाली माझी आमटी, झन्नाट झणझणीत चमचमीत आमटी. आमच्या लातूरला तर आमटी म्हणतात बाबा. मग आता तुमच्याकडे काय म्हणतात मला माहीत नाही. अशा प्रकारे आमटी झाली. आता माझी छोटी ना हे का पुरण वाटायला घेतलेली आहे. कारण मी इकडं भजे पापड छोटीनं काढले, आमटी आणि पुरण मी शिजवलं आणि आमच्या छोट्या राणी पुरण वाटत आहेत. म्हणजेच माझी दिद्दू, म्हणजे माझी छोटी बहीण. हे तिनं मग यशनं म्हणला राहू दे माऊ तू नको मी वाटतो. ह्या दोघांमध्ये ना चर्चा चालू आहे आज. काल माझ्या खंडापूरमध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू होता ना. आजचा शेवटचा दिवस आहे मंडळी. आपल्याला पुरणपोळी द्यायची आहे तिथं आणि मी पण देणार आहे. त्याच्यासाठी हे पहा, मी पुरण पोळी भजे पापड थोडे जास्त काढलेत. का तर मला माझ्या माऊलीच्या वारकऱ्यांना पुरणपोळीचं जेवण द्यायचे आहे. भलेही 2 माणसाच्या मुखात जाईल माझं, 1 माणसाच्या मुखात जाईल, पण जाईल ना. याच्यासाठी आम्हाला सगळ्या लातूरकरांना आज पुरणपोळी द्यायचे, जे घडल ते. मग आम्ही पण मंदिरामध्ये आमच्या इथं जमा करायलेत पोळी. मी पार्सल डबे आणलेत, पोळी भात आमटी भजे पापड आम्हाला सगळ्यांना द्यायचे. म्हणून हे आमची तयारी चालू आहे. पुरण जास्त असल्यामुळे आमचे राजे पुरण वाटत आहेत. माझे लेकरं मला पूर्ण कामामध्ये मदत करतात. मी जरी मला मुलगा असला, कारण मला मुलगी नाहीये ना, मग मला मुलगाच आहे. तर मुलगा आहे तर माझ्या मुलाला मी असे संस्कार दिलेले आहेत की तो सगळे कामं करतो बघा मंडळी घरचे. काही पण असेल, स्वयंपाकात मदत करतो, इतर ऑदरच्या कामामध्ये मला मदत करतो. आणि ते सगळ्याच आईवडिलांनी, मुलगा जरी असला तर काय झालं हो, समजा मुलगा कुठं फॉरेनला गेला किंवा ड्युटीला गेला तर स्वतःचं पोट भरण्या इतकं तर काम शिकवलं पाहिजे आईवडिलांनी. आणि मी माझ्या मुलाला शिकवलंय बघा. तुम्ही पण तुमच्या मुलाला शिकवा. आता हे पहा, हे छोटं छोटं मी काय करते माहिती आहे का. माझ्या आईनं मला ना देवाला सांगितलेलं आहे की छोटे निवद करायचे. मोठं मोठं माणसासाठी असतं बेटा, छोटं हे देवासाठी असतं, सुंदर सात्विक. हे पहा, मी पुरणपोळीचा निवद करते. माझ्या माता राणीची परडी भरायची, देवाला नैवेद्य, होळीला नैवेद्य तयार करत आहे मी. आणि आता करत आहे पोळी. हे बघू शकता तुम्ही माझ्याकडे कशी पोळी असते. ती माझी पोळी असली अशी एवढूशी नसती बाबा. एकच पोळी खातो. कसलाही माणूस जेवायला बसू द्यावं, 10 पोळ्या खाणारा सुद्धा एकच पोळीत आराम. आपल्या तसल्या एवढ्या छोट्या पोळ्या नसतात. बघा माझा तवा किती मोठा आहे बघा. आणि माझी पोळी भाकर चपाती तर बघितली मंडळी तुम्ही, तवा भरून राहते. पुरणपोळी सुद्धा आपली तवा भरून असती नाही आहे. मग आज ना माझी एवढी मज्जा झाली म्हणचाल. मी ह्या अखंड हरिनाम सप्त्याच्या नादानं घरामध्ये पीठ आहे का नाही, रोज उठायचं, स्वयंपाक करायचा, गडबडीनं आवरायचं की सप्त्याला पळायचं. असं करून हे मी पुरण झालं, भजे पापड झालं आणि पीठ तिंबाला घेतलं तर डब्यात 2 ते 4 चपात्याचं पीठ. बापरे, आता काय करावं, एवढं टेन्शन आलं. गिरणीवाल्या दादाला फोन केला, 9 वाजलेले. आत्ता भैया मी गहू घेऊन येत आहे दळायला म्हणले. तर दादा आमचे गिरणीवाले दादा पार खंडापूरला जाऊन पोचलते. ताई मी नाही मी इकडं आला, आज शेवटचा दिवस आहे म्हणून.
बापरे, आता काय करावं, मी तर दुसऱ्या गिरणीला जात नाही, आता काय करू काय करू, आलं इतकं टेन्शन आलं मला. तेवढ्यात आमचे राजे आणि आमच्या दिदूबाई मला ज्ञान देऊ लागल्या, आटा आण, जा इथून तर आहे आपल्या घराशेजारी प्रमोद आहे, आपण आटा आणू. मी म्हटलं मला अजिबात आटा फिटा आवडत नाही. मग लगेच मला कऊ दिसली. कऊ दिसल्याच्या नंतर मग मी कऊला फोन केला, कारण कऊकडे छोटी गिरणी आहे. कऊ मला पीठ पाहिजे ग, गहू दळून देतीस का पीठ देतीस? अगं राणी, तुला काय पाहिजे ते येऊन घेऊन जा, कारण माझ्याकडे न्यायला कुणी नाही, तुला पाठवायला. म्हणली बरं ठीक आहे. मग ज्योत्याबाईला सांगितलं, बाई तू घरचा आवरतोपर्यंत मी पटकन जाऊन पीठ आणते. मग मी कऊकडे गेले आणि कऊकडून गहू दळून आणले. कऊच्या गिरणीतलं पीठ एवढं सुंदर सॉफ्ट, आटा काय करतात, आट्यापेक्षा सुंदर. हो का, काय पोळ्या टम फुगलायल्या, बापरे, हात लावू दिना झाल्या. मला पोळलं बरं का शेवटी. कऊच्या पिठाने चटका दिला बघा. हां, काय माहिती पैसे दिले नाही म्हणून चटका दिली तिनं. मी पैसेच दिले नाही कऊला गहू दळून आणलेले, म्हणून कऊनं चटका दिला. उगी म्हणते, कऊचा माझ्यावर लय जीव आहे मंडळी. लेकरानं माझ्या का कामात काम मला लगेच दळून दिलं. आणि भाऊजी, खरंच बघा, आमच्याकडचे संस्कारच वेगळे हो. मी आणि कऊ गप्पा मारत पोळ्या करलालतो, तर भाऊजीने चिकू धुवून आणले आणि मला खायला दिले. अहो भाऊजी, एवढे सकाळी नका म्हटलं, तर भाऊजी म्हणले, अहो वहिनी साहेब, सकाळी सकाळी आज शिमगा आहे आणि तुम्ही आमच्या घरून उपाशी जाणार का? कऊ तर मला पुरणपोळी झाली, सगळं झालं, जेवण करून जा म्हणत होती. पण मी म्हटलं नाही बाई, माझ्या देवाला होळीला निवद दाखवायचं, मला परडी भरायचं, आज पौर्णिमा आहे, मी नाही जेवणार. म्हणल्यावर भाऊजीने चिकू दिले. तेवढे 4 चिकू खाऊन मस्तपैकी चहा पिऊन हे भरारारारारा मी आले घरी. घरी आले, पटकन पीठ तिमले, पोळ्या केले, सगळं झालं, निवद झालं आणि मग आम्ही केली होळीची तयारी. मंडळी, ह्या वेळेस ना आम्ही मी लवकर होळीची तयारी केली. का माहिती आहे का? तर मला जायचं होतं माझ्या मायकडं. आलं का लक्षात? अंबा मायकड. माझी माय महिनाभर माझी वाट बघती हो. माझी सरू कधी येते मला बोलायला, माझी सरू कधी येते बोलायला म्हणून. मग काय करणार, कारण उद्या जावं तर उद्या ग्रहण असल्यामुळे वारी नाही जाऊ शकत, किंवा देवदर्शनाला वारीला जायचं नाही ग्रहणामध्ये. म्हणून एवढ्या घाई गडबडीत स्वयंपाक केला, यष्ण मंदिरात निघून डबे दिला आणि पटकन आम्ही कारण जेवण करून आम्हाला तुळजापूरला येरमाळ्याला जायचं म्हणून आम्ही दुपारीच होळी केली बरं का, 4 वाजता. हे सगळं करायला मला 5 वाजले. मग आम्ही 4-4:30ला होळी पेटवली, निवद दाखवला आणि जेवण केलो. मग आमच्याकडे मी माझ्या दारात पहिल्यापासून, कारण मी एका शेतकऱ्याची बायको आहे ना, तर माझ्या घरी गौऱ्या, जळण हे सगळं असायचं. आणि आम्ही आमच्या सासरी पण आणि माहेरी पण आम्ही आमच्या दारात होळी करतो. आणि मी पण, जरी मी आता लातूरला शिफ्ट झाली असले, मी लातूरला आता कायमस्वरूपी शटल लातूरला झाले, पण मी माझे संस्कार अजिबात सोडत नाही. मी विकत गौऱ्या आणल्या, कारण गावाकडून एवढ्याशा गौऱ्या आणायला जमत नाही, म्हणून यशनी जाऊन मार्केटहून गौऱ्या लाकडं आणून अशा प्रकारे दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी सुंदरपैकी असं मस्त होळी केली आम्ही मायलेकरांनी. आणि होळीची पूजा मी अशा प्रकारे करते. तुम्ही कशी करतात मला कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि होळीची पूजा करून 1 किंवा 2 अशा प्रकारे फेरी मारायची असते. मस्तपैकी नवीन ड्रेस घालून सुंदर मी होळीची पूजा केली अशा प्रकारे. आणि मग होळीला नमस्कार करून बघा माझी होळी किती सुंदर पेटली आहे. आई जगदंबा, माझ्यातले काही द्वेष असतील, वाईट गुण असतील, काही माझ्यामध्ये पण काही असेलच ना प्रॉब्लेम, परेशानी, ते सगळं ह्या होळीमध्ये दहन होऊ दे. आणि ह्या होळीची जशी म्हणजे जळून राख झाली, तशी माझ्या दुःखाची, परेशानीची, प्रॉब्लेमची सगळ्यांची जळून राख होऊ दे व मला सत्सद विवेक बुद्धी दे हे होळी माता. म्हणून अशा प्रकारे मी होळीचं दर्शन घेतलेलं आहे आणि होळी झाली.